देहात आपले सच्चे स्वागत आहे। जय हिंद, नमस्ते जी, स्वागत है भाई स्वागत है, मेहमानों का स्वागत है, मन परिवर्तन क्लॅप दो। आज या ठिकाणी नवकेसरी दैनिकचे आमचे सागर भाऊ यांचा वाढदिवस आपण खूप जोरामध्ये साजरा करणार आहोत। आमची सगळी तयारी झाली आहे, मुलांनी स्वागत सुद्धा केलेलं आहे आणि आता पुढच्या तयारीला आम्ही सागर भाऊंना खुश करणार आहोत, आनंदी करणार आहोत। चला तर जाऊया आतमध्ये। नमस्कार। आज आपण समतोल फाउंडेशनच्या स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्र मामनोली कल्याण या ठिकाणी आहोत। आमचे मित्र आणि आमचे बंधू सागर भाऊ पाटील प्रत्येक वर्षी न चुकता आमच्या बालगोपाळांबरोबर वाढदिवस साजरे करतात। पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करतात, आज इथे तर उद्या तिथे। म्हणजे कधीही विचारलं सागर भाऊंना आज कुठे आहे तर कराड, उद्या कुठे आहे तर पंढरपूर, आताच वारी करून ते आलेत। त्यामुळे माऊली तुमचं दर्शन आहे आणि त्यामुळे आमच्या बालगोपाळांना फार आनंद होतो। त्यांना पोटभर खायला देतात, आनंद व्यक्त करतात, दिवसभर आमच्या बरोबर राहतात। आम्ही त्यांचं फार फार कौतुक करतो। त्याचबरोबर या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आणि आमचे गुरुवर्य आमचे बंधू माननीय आमदार श्री संजयजी केळकर यांचा सुद्धा वाढदिवस ह्याच दिवशी असतो 9 जुलैला, आणि 9 हा आकडा तुमच्यासाठी शुभ आहे। त्यामुळे आमच्याकडे जवळपास 90 गायी पण आहेत आणि त्या सगळ्या गायांना पौष्टिक अन्न, चारा आणि मुलांना पौष्टिक अन्नदान असे सागर भाऊ प्रत्येक वर्षी करतात। आजच त्यांनी फार छान आषाढी कार्तिकी वारीमध्ये असताना फोन करून सांगितलं की मी विजय भाऊ येतोय तिकडे, आपलं न चुकता येतोय। तर आमच्या बालगोपाळांचे आपल्या सर्वांना शुभेच्छा, नवकेसरीला शुभेच्छा, आणि असेच तुम्ही फार एनर्जीने राहत जा आणि चांगली बातमी करत जावा की जेणेकरून जिथे लोकांना न्याय मिळेल। त्यामुळे तुमचा शब्द आहे की सत्य मांडणे हा जर गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करू। वा सागर भाऊ, तुम्ही आमचे मित्र आहात, आम्हाला तुमचा अभिमान आहे, गर्व आहे। खूप छान, आमच्या सगळ्यांच्या आपणास शुभेच्छा। मित्रांनो, आज समतोल स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्र बामनोली, समतोल या नावामध्ये खूप काय दडलंय। खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मी प्रत्येक वर्षी समतोलला वाढदिवस करत असतो। मी कुठेही आतिषबाजी, कुठेही बॅनरबाजी मी कधी करत नाही। माझं समतोलशी जे नातं आहे, समतोलचे संस्थापक, समतोलचे अध्यक्ष, समतोलचे संस्थापक आहेत विजय जाधव, आणि या समतोलचं पूर्णपणे ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे सर्वा ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर। दादांचे आशीर्वाद आणि प्रत्येक वर्षी मी या समतोलला येतो। समतोलला आल्यानंतर समतोल महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर काम करणारी ही अशी एक संस्था आहे
की महाराष्ट्राच्या विविध स्टेशनवर जी हरवलेली लहान निरागस निष्पाप जी मुलं असतात, ज्यांना आईवडील नसतात, मग त्या मुलांचं पुढं भविष्य काय होतं? त्या मुलांचं भविष्य आणि आयुष्य घडवणारी ही जोडी आणि ठाणे शहराचे जनसुख आमदार केळकर. ज्यावेळी मी पहिल्या प्रथम वाढदिवसाला ज्यावेळी आलो इथे आणि मला कळालं समतोल काय आहे, तर समतोल प्रत्येकाच्या जीवनाला आकार देणारा समतोल, आयुष्यभर स्वतःची दुःख लपवत समाजासाठी जगणारे आणि समाजासाठी झटणारे विजय जाधव यांचा प्रवास, त्यांची पत्नी आहे, हा सर्वसामान्यांना थक्क करून जाणार आहे. वयाच्या 18 आणि 19 उंबरठ्यावरचं जे वय असतं ते खेळायचं बागडायचं असतं, पण 19व्या वर्षीच ह्या लहान निरागस आणि ही सगळी जी मुलं आहेत, ही मुलं आहेत ही अनाथांचा नाथ म्हणून विजय जाधव, त्यांची मिसेस आणि ठाणे शहराचे जनसुख आमदार संजय केळकर या मुलांचं भविष्य करतायत. ह्या मुलाला इथं आणल्यानंतर मुलांचं आयुष्य घडवणं, मुलांना त्यांच्या पायावर उभं करणं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सोडणं. आतापर्यंत 1 लाखहून तरुण त्यांच्या घरी परतलेत आणि ते बी जी मुलं हरवलेली होती त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीनी करणारी महाराष्ट्रातली ही पहिली संस्था आणि अशा संस्थेमध्ये मी काम करतोय ह्याचं मला समाधान आहे. विजय जाधव खऱ्या अर्थानं यांचं काम आहे, वहिनींचं काम आहे, आपल्या पतीच्या पाठीमागं कसं ठाम उभं राहायचं असतं. आणि ज्यावेळी विजय जाधव सारखा एखादा व्यक्ती ज्यावेळी तळमळीनं समाजाचं काम करतो, तरुणांचं काम करतो, त्याच्या पाठीमागं उभं राहणारे ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांची सतत कौतुकाची थाप असते, माझ्यावर असते. आणि म्हणून आज 9 जुलै आजच्या दिवशी साहेबांचा वाढदिवस आहे, माझा वाढदिवस आहे. खरं हा दुःशोकरा योग आहे, अशा महान व्यक्तीचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी माझाही वाढदिवस येतो. आज 9 जुलै साहेब ह्या ठिकाणी वाढदिवसाला येऊ शकत नाही, पण मी आलेलो आहे. साहेबांच्या तर्फे हा आम्ही वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे. मुलांच्या सोबत आम्ही आनंद व्यक्त केलाय. माझा एकच लोकांना संदेश आहे की आपण आपले वाढदिवस आतिषबाजी कुठला भोंगळ खर्च न करता आपण समतोलमध्ये या, त्या मुलांच्या बरोबर आयुष्य एक दिवस घालवा. जगण्याचा आपणाला आनंद काय असतो, समतोलमध्ये काय परिवर्तन असतं हे बघायचा योग आहे.